मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 23. सप्तपदीही रोज चालते, तुझ्या सवे शतजन्मीचे माझे नाते. अचानक कझिन्सची गर्दी स्टेज जवळ. उखाणा घेण्याचा आग्रह. ती अचानक स्तब्ध. उखाणे पाठ कर या आईच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलेलं. तरीही काल दिवसभर ताई आणि वहिनी एक एक भन्नाट उखाणे इंटरनेटवरून शोधून सांगत होत्या. काही मॉडर्न उखाणे ऐकून तर हसून हसून पुरेवाट झालेली. पण या क्षणी त्यातला एकही शब्द आठवत नव्हता. जे काही आठवत होते त्याचे यमक जुळत नव्हते. टेकओव्हर कॉन्ट्रॅक्ट्समधले सूक्ष्मातले सूक्ष्म आणि जटिल मुद्दे तोंडपाठ असणारी मेघा. उखाणे या विषयाने तोंडचे पाणी पळवलेले. व्हॉट इज उखाणा? त्याचा उत्सुक प्रश्न. आता राजीवनं कसे समजावू की उखाणा म्हणजे काय? हा अजून एक जटिल प्रश्न तिच्या पुढे. ती काहीच सांगत नाही पाहून जवळ उभ्या सागरलाच त्यांनी विचारले आणि हिच्या मदतीला महिला मंडळ धावले. इथेही पुन्हा प्रिया आणि मैथिलीचा आगाऊपणा. नको नको ते शब्द त्या उखाण्यात गुंफण्याची चढाओढ. काकूंचा ओरडा मिळालाच दोघींना. आणि मग आत्याने सुचवलेला पारंपरिक उखाणा घेऊन मेघाने हुश्य केलं. सासर, माहेर आणि संसार अशी सांगड घालत दोन्हीकडच्या मंडळींना योग्य मान दिला. उखाण्यातील बाकी शब्द खणखणीत होते, पण त्याच्या नावाशी आवाज अगदीच बारीक. आणि त्यावर कझिन्सची चेष्टा. आम्हाला नाव ऐकूच आलं नाही, पुन्हा घे ग, नाहीतर नवीनच उखाणा घे. आहोंचं नाव घ्यायला काय लाजायचंय? तो मात्र खुश होता. तिने हळूच उच्चारलेलं राजीवची त्याच्या मनाला सुखावून गेलंच. त्यालाही आग्रह झालाच. ती डोळ्यांनीच सर्वांना नको खुणावत होती, पण कोणी ऐकेच ना. जिजाजी, उखाणा सुचवायला मदत करू का? श्रेयाची लुडबुड. एक क्षण सर्वांकडे पाहिलं त्याने. तीच धारधार नजर आणि सगळेजण चिडीचूप. राजीवचा सो कॉल्ड रागीट स्वभाव कझिन्समध्ये प्रसिद्ध होताच. आपण उगाच भाऊजींना आग्रह केला का? ही भीती सर्वांनाच. मेघा ही नजरेच्या कोपऱ्यातून हळूच पाहत होती. राजीव, नका घेऊ उखाणा, चालेल, पण चिडू नका. देवा, यांना शांत ठेव. तिची मनोमन प्रार्थना. अन अचानक त्याचं प्रसन्न हसू. इट्स सिंपल. दिन रात सुबह शाम, होठों पे बस आपका ही नाम, मेघा. त्याचे ते जड, मोहक आणि तितक्याच काव्यात्मक स्वरात बोलणे. सर्वजण अवाक. तिनेही क्षणभर डोळे विस्फारले. हाय, ओ क्या प्यार है, वाव. कझिन्सच्या आनंदी चित्कारासोबत तिला चिडवणे आणि तिने डोळे मिटत मान झुकवली. राजीव, तुमचा धीटपणा वाढतच आहे. माझी पंचाईत करा. पुन्हा शायरी. तुमच्या या शायरी पाठचं रहस्य मला शोधावंच लागणार आहे. नशीब जिया आर्या इथे नाहीत, नाहीतर त्याही म्हणतील आमच्या डॅडना वेड लागला आहे. होम करायचा आहे, स्टेज रिकामं करा. गुरुजींच्या कडक सूचनेवर कझिन्स दूर झाले. मेघाच्या बोटात जोडवी घालण्याची रीत पुरी करत तिचा पदर आणि त्याच्या उपरण्याची गाठ बांधून देताना, भाई, आज तो आपका मूड बहुत ही रोमांटिक है. मेघा, क्या बात है. रिधिमा दोघांच्याही कानात कुजबुजली आणि लगेच दूर उभी. भाई के प्रकोप से बचना जरूरी है. तो रागीट कटाक्ष देऊन मोकळा आणि मेघा गोरीमोरी. काय हो, असं सगळ्यांसमोर बोलतात का? त्याच्या रेशमी कुर्त्याची बाही ओढतच तिची तक्रार. वाय विल आय शाय, यू आर माय वाईफ. त्याचं खांदे उडवत बिनधास्त स्पष्टीकरण. अँड तुम्हालाही आवडतं, राईट? तिच्याकडे झुकत हसून डोळे मिचकावले. यू आर इम्पॉसिबल मेहराजी. गोड हसत एवढंच बोलू शकली.
काय उत्तर देणार मी? हो, आवडतं, खूप आवडतं. तुमचं असं मनापासून व्यक्त होणं, लाडीक प्रेमळ बोलणं, या वेड्या मेघाला अजून हवंच काय? माझे गोड मॅड राजीव. मेघा, जवाब तो आपकी इस शर्मीली हंसी ने ही दे दिया, और वैसे भी आपको छेड़ते रहना तो हमारा हक है. पवित्र अग्नीसमोर गुरुजींच्या पाठोपाठ मंत्रांचे अस्खलित उच्चार करणारा तो अप्रूप नव्हतंच. मॅन्डरीन अन अरेबिक सारख्या कठीण भाषांवर प्रभुत्व असलेला राजीव, संस्कृत श्लोकही तेवढेच खणखणीत. फक्त प्रचंड घाई. गुरुजींपेक्षा वेगात यांचा मंत्र पूर्ण. गुरुजींच्या कपाळाला आठ्या. त्याच्या हाताला हात लावून होम करणारी ती गालातच हसत होती. त्याची ही घाई का आहे ही पुरेपूर जाणून होती. होम विधी करताना तिची एक नजर जिया आर्यालाही शोधत होतीच. आर्या खेळात मग्न असणार माहीत होतं, पण जिया बराच वेळ झाला स्टेजकडे आलीच कशी नाही. आणि मग नजर गेली कोपऱ्यातील सोफ्याकडे. सूरज अंकल, मीना आंटी दिसले. जिया त्यांच्यासोबतच. मेघाच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद, अन दुरूनच हात उंचावत दोघींनीही दिलेला आशीर्वाद. लाजा होमसाठी मिलिंद दादाला बोलावणं. तिच्या ओंजळीत लाह्या देताना राजीवच्या सोबतीने आलेलं बहिणीच्या चेहऱ्यावरचं तेज, सुख, आनंद पाहून दादाही समाधानी. कानपिळीच्या विधीला दादाने राजीवच्या कानाला फक्त चिमटीत धरले, तेही शास्त्र म्हणून. अरे पिळ ना नीट, पुन्हा चान्स मिळायचा नाही. कर्कचून आमच्या सगळ्यांच्या वतीने. चुलत, मामे, मावस भाऊ आजूबाजूस उभे राहून मिलिंद दादाला प्रोत्साहन देत होते. पण दादाने कान काही पिळला नाही. गरजच नव्हती. राजीव, तुम्ही माझ्या बहिणीला सुखातच ठेवलं आहे हे मी पाहतोय. बस असेच एकमेकांची साथ द्या. गहिवरल्या आवाजातच मिलिंदचं बोलणं. राजीवनेही होकारार्थी मान हलवली. आणि मेघा, तू उगाच त्यांच्याशी वाद घालत जाऊ नको हा. प्रेमाने संसार कर. बहिणीच्या पाठीवर थोपटत हसत थट्टा करणारा दादा. ती अवाक. कानपिळीच्या दादाने भाऊजींना जरब द्यायची सोडून इथे दादा बहिणीलाच सूचना देत होता. ही कानपिळी ही आगळी वेगळीच. नाक मुरडत तिने दादाला वेडावून दाखवलंच. अशीच आनंदी राहा. दादाची हलकीशी मिठी आणि प्रेमाने डोक्यावर थोपटणं. तिचेही डोळे ओलावून गेलंच. अरे मैं हूं ना, बताओ क्या करना है. ये कानपिळी तो बहुत ही इंटरेस्टिंग है. अभि शेरवानीच्या बाह्या दुमडत मेघा पाठी गुडघ्यावर बसला. उत्साहात राजीव भाईचे कान पिळण्यास तयार. मेघा खुदकन हसली आणि राजीवचे बारीक झालेले डोळे कपाळावर प्रचंड आठ्या. तुम मुझे भाई पुकारते हो, याद है ना. राजीवच्या कडक अन जरबेतलं बोलणं, त्याहून रागीट नजर. कुर्त्याच्या बाह्या त्यानेही दुमडल्याच. अभिला थोपटण्यास तयार. भाई लिसन, आप हमारे भाई, मेघा जी हमारी भाभी, मैं इनका छोटा देवर, और देवर भाई के समान होता है. इस हिसाब से हम ये रस्म निभा सकते हैं. चेहऱ्यावर भोळे भाव आणत अभिमन्यूचे अफलातून स्पष्टीकरण. मेघाचं अजून जोरात हसणं. त्यावर राजीवचा वाढीव राग. येस अभि, यू आर राईट, गो अहेड. श्वेताची साथ. रिधिमा गौरवही सामील. बरोबर बरोबर अभि, यू कॅन. मेघाकडच्या भावंडांचाही पाठिंबा. अरे कुणीतरी हिम्मत करत आहे राजीव भाऊजींचा कान पिळायची, मग फुल ऑन सगळ्यांचा सपोर्ट. या कल्याणे आर्या, जिया अन मुलंही पळत आलीच. भाभी बोलिये, आपकी मंजुरी है ना. मैं हूं ना आपका छोटा भाई. खांद्यावर प्रेमाने हात ठेवत आता तिची परवानगी काढत होता. लाजून हसत तिने हलकीशी मान डोलावली. बस इतना कन्फर्मेशन काफी था. व्हॉट. राजीवच्या ओठातून हे रागीट स्वर बाहेर येईपर्यंत अभिने कर्कचून कान पिळलेला आणि काही कळायच्या आत दूर पळालेला. मुझे गिफ्ट नहीं चाहिए.
तिथूनच ओरडून कान पिळीचा मिलिंद दादाला मिळालेला मान मला नको हे सांगत होता. आपल्याला फक्त भाईचा कान पिळण्याचा आनंद मिळाला तेच खूप. सर्वांचे खदखदून हसणे आणि राजीवचा लालेलाल झालेला कान, तोच लाल रंग चेहऱ्यावरही पसरू लागला. रागात अभिला फटका द्यायला उठणारच होता की मेघाने हात धरला. अहो, नजरेनेच इशारा केला. उपरणं आणि पदराची गाठ. राजीव, तुमच्यासोबत मलाही धावावं लागेल, बसा खाली. कानावर हात फिरवत रागात बसलाच खाली आणि तिनेही हळूच कान पकडून माफी मागितलीच. राजीव, अभिला परवानगी दिल्याबद्दल सॉरी ना, मला नाही वाटलं होतं इतका जोरात कान पिळेल. काजळ कोरलेले ते मधाळ डोळे, हलकसं हसताना गालावर अवतळलेली खळी, सॉरी म्हणणारे ते नाजूक गुलाबी ओठ, त्याला मनवायला केलेलं नजरेचंच आर्जव. मेघा, आपका ये प्यारा चेहरा देखकर हम गुस्सा करे भी तो कैसे करे, आपकी इन अदाओं पे तो बस प्यार ही आता है. त्याच्या निवळलेल्या रागानंतरचं गोड हसू पाहून तिचा जीव भांड्यात पडला. पण त्या दोघांच्या ध्यानीमनी नसताना जिया आर्या पळालेल्या अभि अंकलच्या पाठी. आमच्या डॅडचा कान का ओढला? आर्या ठणकावूनच विचारत होती. आर्या, तू तिकडून पकड, मी इकडून पकडते. जियाची स्ट्रॅटेजी. आणि हॉलभर अभि अंकल आणि पाठी या दोघी, अशी पकडापकडी. अग्निप्रदक्षिणासाठी उभं राहताना तिच्या बाहुबलीने पुढे केलेला हात, तिनेही हक्काने त्याच्या हातात सोपवला आपला हात आणि आपल्या नाजूक बाहुलीला त्याने अलगद उभं केलंच. त्याच्या राकट हातात तिचा कोमल हात, तसा हळुवारच धरलेला त्याने, पण तिच्या इवलुशा हातासाठीची ती हलकीशी पकड ही घट्टच होती. त्याच्या पाठी हात धरून प्रदक्षिणा करताना तिची पुन्हा तारांबळ, हळू पडणारी तिची पावलं, त्याची लांबच लांब. तिला हे सोबतचे क्षण जपायचे होते, त्याला विधी लवकरात लवकर संपवायचे होते. अहो, पहिल्या फेऱ्यानंतर हलकासा हात ओढलाच तिने मागे. त्याने गोंधळून पाहिले. हळू ना. तिचं नाजूक आवाजात कुजबुजण्याला त्याने मंदस्मित करत सॉरी म्हणलं. पुढील फेरे तिच्या पावलांच्या हळुवार वेगाशी जुळवणारी त्याची पावले, वेळोवेळी त्याचं वळून तिच्याकडे पाहणं, मान खाली झुकवून चालणाऱ्या तिचं लक्षच नसणं, हातावरची त्याची पकड हलकीशी घट्ट होणं, तो लक्ष वेधणारा स्पर्श, तिचं गोंधळून नजर उचलणं. काय झालं? तिच्या निरागस डोळ्यांचा प्रश्न. नथिंग, त्याच्या खोडकर डोळ्यांचं उत्तर. बदमाश मेहराजी, आता सतत तुमच्याकडेच पाहत राहू का? तिचं हलकीशी मान झटकत नजर झुकवणं. ओके मेघा, आप मत देखिए, हम तो यूं ही देखते रहेंगे. तिचा हात हातात घेऊन ऐटीतच फेरे पूर्ण करणारा तो. सप्तपदीला तर राजीव साहेब भलतेच खुश. पाटावर मांडलेल्या तांदळाच्या 7 राशी. पहिल्या राशीला अंगठ्याचा स्पर्श करताना तिचा किंचितसा तोल गेलाच, त्याचा हात धरलेला. तरीही एक पाय उंच पाटावर, एक खाली, अन मुळातच धडपडण्याची तिची सवय. भाई, ठीकसे पकडो ना. मेघा पडते की काय या भीतीने रिधिमा पुढे आलीच. राजीवला मेघाच्या पाठी उभं करत तिचा डावा हात त्याच्या डाव्या हातात सोपवत तिच्या उजव्या खांद्यावर दुसरा हात ठेवला. ऐसे पूरी करते हैं ये रसम. मेघा, आराम से चलना. भाई, उसे संभाल लेना. दोघांनाही सूचना देत रिधिमा दूर झाली. त्याच्या या अर्धवट मिठीत कैद ती. कणखर बोटांची खांद्यावर पकड. उष्ण श्वास जाणवला कानावर. त्याच्या गळ्यातील कंठ्याच्या पाठीला पुसटसा स्पर्श. अन शहारून डोळे मिटलेच क्षणभर. डोकं सुन्न. सप्तपदीचा विसर. तिचं समीप असणं त्याच्यासाठी सुखावणारं. तिच्या केसातील मोगऱ्याचा गंध दरवळला. मनावर धुंदी चढवून गेला. त्या फुलांवर अलगद ओठ टेकवण्याची इच्छा सध्या तरी मनातच दडवली. तिच्या हाताची ती हलकीशी थरथर पकड घट्ट करतच शमवली.
मेघा, कानाशी तिच्या प्रेमळ साथ. सप्तपदी कुजबुसत विधीची आठवण करून दिलीच. तिचा तो लाजरा तिरपा कटाक्ष, मिश्किल हसत त्याचा हलकासा उसासा. तिच्या मनात हेच स्वर नाद करत होते. सप्तपदी ही रोज चालते, सप्तपदी ही रोज चालते, तुझ्या सवेते शतजन्मीचे हो माझे नाते. तिने त्याच्या साथीने पुढच्या राशीला अंगठ्याने केलेला स्पर्श. गुरुजींचे मंत्र कानावर पडत होते दोघांच्याही. प्रत्येक पावला मागचे गुरुजींनी वर्णिलेले महत्व ऐकू येत होते दोघांनाही. पण तो अर्थ समजून घेण्यास सध्या तरी चित्त थाऱ्यावर नव्हते दोघांचेही. सुखदुःखात आयुष्यभर असेच सोबत राहायचे आहे हे वचन कधीच देऊन झालेलं दोघांचंही. 7व्या पावलाशी तिचं हुश्य आणि त्याची हळहळ. ओन्ली 7 स्टेप्स, ॲटलिस्ट 700 स्टेप्स तरी हवे, राईट? खट्याळ कुजबूज तिच्या कानात. इश, काहीही तुमचं. हात सोडवत दूर पळणार होती की उपरण्याच्या गाठीची आठवण यावेळी त्याने करून दिली. हात सोडला नाहीच. विवाहविधी संपन्न झाल्याची घोषणा गुरुजींनी केली. विधी पार पडले आणि सर्वांनाच वधूवरास भेटण्याची, आशीर्वाद देण्याची घाई. स्टेजवर दोघांनी उभं राहून सर्वांनी रांग लावून भेटणं, याला राजीव साहेबांचा बिग नो. ते टिपिकल फॉर्मल रिसेप्शन अजिबात होणार नाही. अमर नंदिनीला आधीच सूचना मिळालेली. हे लग्न पूर्णतः हटके आहे हे त्या दोघांनाही जाणवलेलं. असं युनिक हे जोडपं, तसंच त्यांचं लग्न. दोघांनी सोबतच सर्वांना भेटायचं ठरवलेलं. नातेवाईक आमच्यापर्यंत येण्यापेक्षा आम्हीच आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ, साधं सोपं मत दोघांचंही. हमारा कोहिनूर आपके ताज का हिस्सा हो ही गया. आशीर्वाद देत भास्कर सर गहिवरले. कोहिनूर के बिना हमारे ताज की शान ही क्या. प्रकाश सरांचा हातही प्रेमाने पाठीवर. मेघा आणि राजीवशी रक्ताचं नातं नसतानाही या दोन्ही बाबांनी पाहिलेलं स्वप्न, आपल्या लाडक्या लेकरांच्या लग्नाचं, आज पूर्ण झालं होतं. पाया पडणाऱ्या दोघांना आशीर्वाद देत अभिनंदन करणाऱ्या सूरज अंकलची राजीवला कडकडून मिठी. आणि मेघाच्या हातात आशीर्वाद रूपी कंगन घालताना मीना आंटीही हळव्या झाल्याच. मेघा नको म्हणत होती, पण मैं भी तुम्हारे माँ जैसे ही हूं ना, असं म्हणत अश्रू बरसलेच त्यांच्या डोळ्यातून. एका अटीवर घेईन, बेटीला हर संडे फोन करायचा आणि महिन्यातून एकदा तरी आपण भेटायचं. त्यांचे डोळे पुसत, आपले अश्रू आवरत मेघाने वचन मागितलंच आणि त्यांनी दुसरा कंगन घालत ते मान्य केलं. आप्तेष्टांच्या पाया पडण्यात, भेटीत, गप्पात हॉलभर फिरणारे हे दोघे. सर्वांनाच या पद्धतीचे कौतुक वाटले. पण या सर्व प्रकारात फोटोग्राफरची तारांबळ, नॅचरल फोटो घेण्यासाठी धडपड. 1-2दा राजीव सरांचे रागीट कटाक्षही झेलले त्याने, पण काम चोख केलं. आय एम हंग्री, लेट्स ईट. राजीवचं पगडी तिथल्या चेअरवर ठेवतच तिला हळूच विचारणं. अहो, अजून वेळ आहे. मानाची पंगत शेवटी असते. आधी बाकी सर्वांची जेवणे होतील. आपल्यालाही वाढायला जायचंय. गोड पदार्थ. ती आजूबाजूला पाहत हळू आवाजात माहिती पुरवत होती. कुणी नातेवाईकांनी ऐकलं तर काय म्हणतील. जावई बापूंना धीरच नाही. आपण का वाढायचं? देअर आर पीपल फॉर दॅट. त्रागा करत कपाळाला जिलबीसारख्या आठ्या. अहो, वधूवराने सर्वांची विचारपूस करत आग्रह करायचा असतो. रीत असते हो. तिचंही दबक्या आवाजात स्पष्टीकरण. अगेन वन मोर रीत. गॉड प्लीज सेव्ह मी. नाऊ आय कांट इट. त्यानेही सोफ्यावर धपकन बसत मान बॅकरेस्टवर टाकली आणि ती ओठांवर हात ठेवतच खुदकन हसली. अहो, चला उठा. बाही खेचूनच उठवलं त्याला.
बँक्वेट हॉललाच लागून जेवणाची खास व्यवस्था, पण मराठमोळीच बरं का. पंगत जिंदाबाद. शुभ्र निमुळत्या गाद्यांच्या 4 लांब रांगा, गाद्यांसमोर रचलेले नक्षीदार चौरंग, चौरंगावर ताट, वाट्या, ग्लासची मांडणी आणि सुग्रास महाराष्ट्रीयन जेवण. पंजाबी पाहुण्यांना तर ही पद्धत फारच आवडली. बुफेमध्ये ताट हातात घेऊन अवघडच जेवण्यापेक्षा ही निवांत बसून जेवण्याची सोय उत्तम, अगदी घरासारखे. पंक्तीत जातीने विचारपूस करणारे मेघाचे आई बाबा आणि मोदकाचा आग्रह करणारे मेघा राजीव. मोदकाचे ताट त्याच्या हातात सोपवून ती वाढत होती. 1 मोदक मला पण भरवा ना. त्याची पुन्हा कानात खुसफुस. दुसऱ्या रांगेकडून तिसरीकडे जाताना वाटेतच थांबला आणि ही गोंधळली. अहो, इथे असं कसं भरवणार? आजूबाजूला पाहतच ती त्याला वळसा घालून पुढे. राजीव, तुम्ही पण ना कधीही काहीही मागणी. बट इट्स अ रिच्युअल. तुम्ही मला लग्नात घास भरवायचा. आय नो एव्हरीथिंग. पुन्हा ताट घेऊन तिच्या जवळ नजरेनेच मोदकाकडे इशारा आणि तिने मनातच कपाळाला हात मारला. राजीव, मी का तुम्हाला त्या विधींच्या वेबसाईटची लिंक पाठवली आणि तुम्ही एका वाचनात लग्नविधींवर पूर्ण रिसर्च केला? अहो, घास पंक्तीत भरवायचा असतो, असं इथे उभं राहून नाही. तिनेही समजावण्याचा प्रयत्न केलाच. पंक्तीत और इथे 1 अँड द सेम थिंग. तोही हट्टीच, ऐकणार नव्हताच. आयू, इकडे ये ग. तिथून मोदक घेऊन बाहेर पळणाऱ्या आर्याला हाक दिलीच. तीही धावत हजर. डॅडना मोदक भरव, खूप भूक लागलीये त्यांना. आर्याच्या छोट्यूशा प्लेटमध्ये 3-4 मोदक वाढून देत ती ताट घेऊन पुढे निघाली. आर्या कौतुकाने डॅडना मोदक भरवत होती. तोही खात होता आनंदाने. मामींच्या ताटात मोदक वाढत तिने हळूच वळून पाहिलं त्याच्याकडे. गोड मोदक खाऊनही तोंड कडू कारल्यासारखं. मानाच्या पंक्तीत रीतसर नाव घेत श्रीखंडपुरीचा घास भरवला तिने. तिच्या गोड हसू पुढे काही वेळापूर्वीचा राग निवळलेला आणि आपल्या स्वीट डार्लिंगला त्याने मात्र मोदकाचाच घास भरवला, अर्धा अर्धा तोडून. जिया आर्याही शेजारीच बसलेल्या. मम्मा डॅडला भरवायला लाडाचे प्रेमाचे घास. फक्त एकच घास भरवायचा असतो? तिच्याकडे साहेबांची तक्रार. पूर्ण ताटातील जेवण मेघाच्या हाताने भरवून घेता आले तर किती उत्तम, हे स्वप्न मनात. हो, फक्त एकच. तिचंही ठसक्यात मिश्किल हसत उत्तर. नो प्रॉब्लम मेघा, अब तो आप हमारी है. हम जब चाहे आपसे जिद कर सकते हैं. प्लीज भरवा ना. अँड आय एम शुअर तुम्ही माझी ही विश नक्की पूर्ण करणार. हो, फक्त एकच घास, हे तिने सांगूनही. टेस्ट दिस, इट्स डिलिशियस. वाव, ऑसम. असं म्हणत तिला एकदा अळूवडीचा, नंतर भजीचा आणि त्यानंतर पुन्हा मोदकाचा घास त्याने भरवलाच, अगदी हक्काने. समोरच्या पंक्तीत बसलेले श्वेता, अभिमन्यू, दीदी, जिजाजी सगळ्यांनीच चिडवून बेजार केलेच. व्हेअर इज माय मोजडी? जेवणे उरकून हॉलमध्ये आलेला. आत्ता जाणीव झाली पूजेसाठी काढून ठेवलेली मोजडी पुन्हा पायात अडकवलीच नाही. सर्वत्र गालीच्या, त्यामुळे गरजही वाटली नाही. यहाँ पर ही रखी थी. अभि सोफ्याच्या आसपास शोधत होता. स्टेजवर चढताना त्याच्या जवळच काढून गेलेला आणि आता मोजडी गायब. जिजाजी, काय शोधताय? मोजडी का? मिळेल की परत, पण आमची एक छोटीशी मागणी पूर्ण केल्यावर. श्रेयाला पुढे करत पाठी सर्व मेहुणी गँग उभी आणि आता त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश. मोजड्या मेहुण्यांनी चोरल्या. मेघा, these cousin sisters are really irritating. स्वतःला खूप यंग समजतात का? इस उमर में जूते चुरा रहे हैं. राजीवची मनातच चडफड. बूट चोरण्याचं एक विशिष्ट वय असतं. 20 ते 25 वयोगटानेच बूट चोरावेत. त्या पुढील वयाच्या माणसांचे बूट लग्नात चोरले जाऊ नयेत, हा बहुतेक राजीवने ठरवलेला नियम.
लांब खुर्चीवर बसून आत्यांशी गप्पा करणाऱ्या तिच्याकडे त्याने रागीट कटाक्ष टाकलाच. तीही दुरूनच पाहत होती तो गोंधळ. त्याच्या मोजडी श्रेया पळवताना स्टेजवरून तिने पाहिलेलं, पण शांत होती. बघू यांच्या कधी लक्षात येतं. राजीव, चिडचिड करू नका. थट्टा मस्करीला वयाचं बंधन नसतं. करा मेहुण्याच्या मागण्या पूर्ण. तिनेही दुरूनच नाक उडवत चिडवले. मागण्या राहिल्या बाजूला. तिकडे अभि आणि श्वेताचं भांडण. अभि, तुमने ठीक से ध्यान क्यों नहीं रखा? अरे, तुम्ही मुझे फोटो के लिए बुला रही थी ना? मोजड़ी कमरे में रख कर आते. मुझे क्या पता चोरी हो जाएंगे. दोघांची झुंपलेली. मोजडी कुणामुळे चोरली गेली यावरून. इनफ. व्हॉट्स द कंडिशन? अभि श्वेताला गप्प करत मेहुण्यांना प्रश्न. मेहुण्यांची भल्या मोठ्या रकमेची मागणी एका सेकंदात मंजूर. मेघाला घेऊन लवकरात लवकर घरी निघायचे होते. बार्गेनिंगसाठी नो टाइम. असंही मेघापुढे कितीही मोठी रक्कम त्याच्यासाठी क्षुल्लक. जिजाजींनी मागणी मान्य केली हे पाहून मेहुण्या अवाक. अभिची तरीही लुडबुड. नहीं भाई, हम ढूंढेंगे, थोडा टाइम दीजिए. त्याला एका रागीट कटाक्षातच गार केले. सांभाळता आले नाही, अब ढूंढेंगे. असेही शोधूनही ते सापडणार नव्हतेच. आत्याबाईंच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समध्ये मोजडीचे गुप्त स्थान होते. तिची रूम मधली बॅग, इतर सामान मिलिंद दादाने मनोज भाईंच्या हवाली केलं. गौरीहार पूजेत स्थापना केलेले अन्नपूर्णा देवी आणि बाळकृष्णची मूर्ती आईने मम्मीजींकडे सोपवले. तयारी सुरू झाली होती तिच्या पाठवणीची. ती कोपऱ्यातील सोफ्याजवळ उभी, डोळ्यात अश्रू दाटलेले, तरीही चेहऱ्यावर उसनं हसू. मामा, मामी, मावशी, काका, काकू, आत्या, मामा, भावंड एक एक करून भेटत होते. काळजी घे, फोन करत राहा, भेटू पुन्हा. निरोपाचं बोलणं. प्रत्येकाला मानेनेच होकार देताना अश्रू गालावर ओघळत होते. हुंदके घशातच दडवलेले. दादा वहिनीची भेट घेताना, आई बाबांना मिठी मारताना रडू कोसळलंच. मम्मीजी पापाजीही जवळ उभे, त्यांच्याही डोळ्यात पाणी. लाडक्या लेकीला सासरी पाठवताना हृदयात किती वेदना होतात दोघेही जाणून होते. आर्या काहीच न सुचून डॅडचा हात घट्ट धरून उभी, सर्वांच्या पाठी. मम्मा का रडतेय कळत होतं, पण समजवायचं कसं समजत नव्हतं. मम्मा डॅडच्या लग्नाचा हट्ट तिचाच, मग आता डॅडकडे राहायला जावंच लागणार हे साधं सोपं गणित तिच्या प्रॅक्टिकल डोक्याने मांडलेलं. राजीवही स्तब्ध. तिचं दुःख पाहवत नव्हतं. मनात वेदना होत्या, पण चेहऱ्यावर गंभीर भाव. ती कोसळलेली. त्याने खंबीर राहणं गरजेचं होतं. बाबांचा घट्ट धरलेला हात सोडताना हमसून हमसून रडणारी मम्मा पाहून जिया कावरी बावरी. तिच्याही डोळ्यात पाणी. जियाने मम्माला घट्ट मिठी मारलीच. प्लीज रडू नको मम्मा, नको येऊ तू माझ्या बरोबर, राहा तू आजी आजोबांजवळ. इट्स ओके, मी येईन तुला भेटायला, नाहीतर आपण सर्वच झिरकॉनला राहूया. मम्माचे अश्रू पुसताना तीही रडत होती. त्या पिल्लाने मम्माचं दुःख पाहून स्वतःच्या काळजावर दगड ठेवत एवढा मोठा निर्णय घेतलेला मम्माच्या आनंदासाठी. तिने जियाला घट्ट मिठीत धरलं. राणूची मम्मा तर राणूजवळच राहणार ना, मला कसं करमणार तुझ्या विना. हुंदक्यातच तिचं बोलणं. एकमेकींचे अश्रू पुसत बारीकसं हसूही आलं ओठांवर. मग जाऊया आपल्या घरी, अडखळतच विचारलं जियाने. हो, आपल्या घरी, तिला हृदयाशी कवटाळतच उत्तर. माहेरच्या सर्वांना एकदा डोळे भरून पाहत छानसं हसली ती. हात उंचावून अच्छा, निरोप. जियाचा हात पकडून निघाली. डोळे भरून येत होते. अजून काही दिवस हे असेच वाहणार होते माहेरच्या आठवणीत.